काही वेळेला गंमत घडते अप्पा, तुमच्याकडे आमशेला काय मला माहीत नाही, काही माणसं शनिवार करतात, काही आपल्या घरात सोमवार करतात, काही गुरुवार करतात आणि काही न करणारी असतात आमच्यासारखी. तुम्ही म्हणाला मला महाराज परमार्थ करता, काय करता? मी फक्त पांडुरंगाची एक एकादशी करतो, हे सोडून दुसरं काहीही करत नाही. लक्ष इकडे तिकडे विचलित व्हायचं काही गरज नाही. एकादशी नुसती करत नाही, दर एकादशीला कीर्तन असतं, भजन असतं, रोजचंच चालू असतं. एकाची दशा कळल्यानंतर आपल्या आयुष्याची दशा का करून घ्या? नाही का? एकादशी शब्दाचा अर्थ जीवनामध्ये दशा कुणाची आहे? एकाची आहे. आणि एकाची दशा हे जर कळलं नाही तर त्याच्या इतकी दुसरी दशा 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 होऊन जाते. दशा का होऊन जाते तर दिशाहून हीन होतो. तो दिशाहीन केव्हा येतो? जेव्हा बुद्धी फिरते तेव्हा. सांगणाराचं मंगल व्हावं, ऐकणाराचं मंगल व्हावं. किंबहुना ज्याला वाचता येत नाही, ज्याला ऐकता येत नाही, त्याने केवळ वंदन केलं तरीही त्याचं मंगल व्हावं. हाच हेतू आहे. बल्ब कसा करतात हे फार थोड्या लोकांना माहिती आहे, पण बटन दाबल्यानंतर प्रकाश होतो हे सर्वांनाच माहिती आहे. ज्याला बल्ब कसा करतात हे माहिती आहे, त्यांनी बटन दाबलं तरी बल्ब लागतो. अजून सांगू, ज्याला बटन दिसतं त्यांनी लावलं तरीही लागतो आणि एका आंधळ्याने बटन दाबलं तरीही लागतो. तो असं म्हणत नाही की तू आंधळा आहेस, तुला काय करायचं आहे. तो म्हणला आंधळा मी माझ्याकरता लावला नाही, पण मुलं बाळं घरात आहेत आणि मला बटन कुठे आहे ते माहिती आहे म्हणून दाबलं. लक्षात ठेवा, तसं संत वचन इतकी ताकदवान असतात. कळे नकळे त्या धर्म. कसा शब्द वापरला? कळे नकळे त्या धर्म. ऐका सांगतो हे वर्म, माझ्या विठोबाचे नाम 18 उच्चारा. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेटी. जाणता असू दे, नेणता असू दे, कसा काशेना. तसं या गणपती बाप्पाला वंदन करणं, त्याचं चिंतन करणं, त्यामुळेच मंगल होणार आहे. अशी पारंपरिक जी रूढी आहे, पारंपरिक सिद्धांत आहे, त्याला अनुसरून ज्ञानेश्वर महाराजांनी जरी विठ्ठल भक्त होते, विठ्ठलाचे उपासक होते, नव्हे नव्हे त्यांच्या आईवडिलांचं नाव सुद्धा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी असंच होतं, तरी पण कुलदैवत विठ्ठल असून सुद्धा ग्रंथाचा आरंभ करताना गजाननाला वंदन केल्यानंतर मंगल होतं. म्हणून पहिल्यांदा तात्विक वंदन झालं, वस्तुनिर्देश रूप वंदन. वस्तुनिर्देश रूप वंदन केल्यानंतर काय होतं? त्या वस्तूशी अभेद सिद्ध होतो. माझं बोलणं लक्षात आलं का? वस्तुनिर्देश रूप मंगल केल्यानंतर, वंदन केल्यानंतर वस्तुरूप जो परमात्मा आहे त्याच्याशी आपला अभेद सिद्ध होतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वंदन करून
वस्तू निर्देश या ठिकाणी केलेला आहे आणि हाच त्याच्यातला मोठा मतितार्थ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सुंदर लिहितात, देवा तूची गणेशू. काल आपल्याला 10 हाताचा 6 हाताचा मी चर्चा करत होतो. मग इथे सुद्धा दशभुजा गणपती आहेच आहे, निळ्या ठिकाणी असे हे गणपती. पण हे याच्यातूनच चालत आलेले, ग्रंथातूनच संकल्पना घेतलेल्या आहेत. आणि तसे तसे ज्याला ज्याला जसा जसा भावला तसा तसा तो त्यांनी केला. पण मूळ स्वरूप रूपात बदल करू नये एवढंच काल पुढे सांगितलं. रूपात बदल करू नये, रूपात बदल करणं मूळ अधिष्ठानच चुकलं बरं का. हो, जे त्याच्यातलं मूळ रूप आहे त्या रूपात कधी बदल करू नये. जे आहे ते तसंच ठेवावं. तसंच ठेवलं तरच मजा आहे. बदल केला तर ते कसं तरी विचित्र दिसतं बरं का. एकाने लाडू मागितल्यानंतर त्या बुंद्या त्यांनी चप्पट थापून दिल्या. काय केल्या? अशा चप्पट थापून दिल्या. साच्या घेतला आणि ठेवलं. ते म्हणले काय आणले? म्हणले बुंदीचे लाडू. अहो लाडू म्हणत नाही, त्याला वड्या म्हणतात. अहो म्हणला वड्या असू दे आणि काही असू दे, बुंदी तर तीच आहे ना. म्हणला बुंदी जरी तीच असली तर रूप बदललं ना, म्हणून ती वडी झाली. माझं बोलणं कळलं का? हो. तेव्हा थोड्याशा काही काही गोष्टी लक्षात घ्या. जे काही देवाचं रूप आहे ते रूप अखंड तसंच ठेवावं. त्या रूपामध्ये यत्किंचित बदल करू नये बरं का. थोडासा इकडे तिकडे 10 हात 6 हात 4 हात 2 हात अजून आलेला नाही, पण 4 हातापर्यंत गणपती आहे. तेव्हा असा गणपती सांगता 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 आपण कुठे आलो? सकलार्थमती प्रकाशू. आता हे जे निरूपण करायचं आहे हे काही साधं सुद्धा नाही. काय एखाद्या राजकारण्याने सभेत काय सांगितलं सांगता येतं. तो अमका मुद्दा मांडला, ते तसं निघालं तसं निघालं, सहज कुणालाही सांगता येतं. बरं नवीन काही नसतंच नाही का. भाषण म्हणजे काय असतं? दुसऱ्या पक्षाचं उणं काढणं म्हणजे हेच भाषण. याच्यापेक्षा काही आहे का दुसरं? नाही. आम्हाला जर निवडून दिलं असतं तर आम्ही असं केलं असतं, आम्हाला तुम्ही निवडून दिलं नाही म्हणून हे असं चाललंय. म्हणजे उणं काढणं हेच भाषण. त्याच्यापेक्षा काही. हां, 2 सासवा जर देवळात भेटल्या, मला काय वाटायला लागले, माणसं माझ्या पुढची इतकी शहाणी झाली सध्या की एखादा शब्द मी फेकला की त्यांना ताबडतोब कळतं. फक्त नको कळायला पाहिजे तेवढंच कळतं. कळायला पाहिजे ते मला तास सांगावं लागतं. काय काय बरोबर आहे. हे अनुभवच नाही, हे रोजचा अनुभव आहे. मग तुम्हाला काय वाटलं या म्हाताऱ्या देवळात जातात ते काय देवाच्या दर्शनाला जातात का नाही? यात चकाटे पिटायला जातात ते. काय आणि शेवटी देवाच्या साक्षीने निंदा करत असतात. कसा तो देव पावायचा? काय बिलकुल देव बिव काही पाच देवाच्या साक्षीने चालू आहे. अरे देव दर्शन घेतल्यानंतर वृत्तीत पालट होणं हे महत्वाचं आहे. तो तर यत्किंचित सुद्धा होत नाही. मी एक तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण परमार्थ कशा करता करतो हे समजून घ्या. तुम्ही सुद्धा रोज येताय, मलाही आनंद वाटतो. अगदी फुल होत आहे आता तर. काही असं म्हणजे आता रविवार आणि सोमवारच्या गर्दीत फरक नाही. काय फुलमध्ये समाज अगदी शेवटपर्यंत इथे बिथे आनंद वाटतो मला. पण मला काय म्हणायचं आहे की आपण एक महिना येतो, आनंद आहे. पण कशा करता येतो? मला असं वाटतं, एक विधान मी करतो, नीट लक्षात घ्या.
इथे हे देव भेटण्याकरता माझं प्रवचन नव्हे, तर देव कळण्याकरता प्रवचन आहे. हा पहिला बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या. देव भेटण्याकरता बाबा महाराज प्रवचन करत नाहीत, देव कळण्याकरता प्रवचन आहे. हे जे सांगतोय देव कळण्याचं प्रवचन आहे, देव भेटण्याचं नाही. जेव्हा वस्तू निर्देश सांगितलं तेव्हा तुमच्या माझ्यात आत बाहेर जर ती वस्तू आहे तर भेटण्याचा प्रश्न कुठे आला? म्हणून इथे भेटण्याचा प्रश्न नाही. कोणी सांगतात तुम्हाला देव भेटेल, मला काही कळलेलं नाही. जो मला कधीही सोडून गेला नाही तो भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे? कळत नाही, मान्य आहे. कारण ज्ञानोबाराने एक सुंदर शब्दात सांगितलं, जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना. जवळ आहे पण भेटत नाही. भेटत नाही शब्दाचा अर्थ कळत नाही. आणि हा कळण्याकरता एवढा सगळा प्रपंच आहे. म्हणून देव भेटणं अमकं तमकं हे सगळं म्हणणं इतकं गौण आहे बरं का. आमचे आप्पा महाराज फार विनोद करायचे याच्यावर. एक मनुष्य साधक आपल्या गेला महाराजाकडे. महाराजाकडे गेल्यानंतर म्हणले, महाराज मला देव केव्हा भेटेल? म्हणले, असं कर बाबा, देवाची सेवा कर म्हणजे तुला देव भेटेल. देवाची सेवा कर तुला देव भेटेल. अजून मुलीचं लग्न व्हायचं होतं. हे तत्त्व डोक्यात ठेवलं त्या माणसाने की देवाची सेवा केल्याशिवाय देव भेटत नाही. हे बोलणं कसं होतं हे कळलं का तुम्हाला? मुलगी म्हणली, बाबा माझं लग्न करून द्या. ते म्हणले, नवऱ्याची सेवा कर मग नवरा भेटेल. बोलणं समजतंय का माझं? ती म्हणली, बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तो नवरा आणून द्या मग सेवा करते ना. देवाची सेवा करण मग देव भेटेल. आता सेवा करण्याकरता देव भेटला पाहिजे ना, का देव न भेटताच सेवा करायची? आपण काय बोलतोय हे सुद्धा कळत नाही. मग ते हे दृष्टांत सांगायचे, हे यांचं बोलणं कसं वाहतोय म्हणण्याची कळायचं का? हां, नवरा भेटण्याकरता पहिल्यांदा नवराची सेवा कर मग नवरा भेटेल. ती म्हणली, बाबा नाही, माझा बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला, माझे वडील आहात, पण तुम्हाला तरी कळतंय का? अहो, नवऱ्याची सेवा करून नवरा कसा भेटेल? नवरा करून द्या मग सेवा करते. तसं देव कळू द्या मग त्याच्याशी जवळीक करता येते. म्हणून भेटणं पहिल्यांदा मला एक सांगायचं आहे, इथल्या माणसाने प्रवचन 1 महिना ऐकल्यानंतर कुणीही म्हणायचं नाही की आम्हाला देव भेटला नाही, कळला नाही म्हणा. तुमच्याशी सहमत आहे. पण भेटला नाही असं म्हणायचं नाही, कारण तुमच्या अगोदरपासून तो आहे, तुम्ही असताना तो आहे आणि तुम्ही गेल्यावर सुद्धा तो असणारच आहे. तो तुम्हाला सोडून कसा राहील? तुमच्या अजून लक्षात आलं नाही का? जीव हा प्रभू व्यक्त होण्याचा एक साधन आहे. मुलाच्या आधाराने आईचं बाईचं मातृत्व प्रगट होतं. असं बोलणं कळलं? प्रत्येक मुलीमध्ये मातृत्व आहे, पण मुलाच्या माध्यमातून ते मातृत्व उत्संबळून येतं बरं का. आपोआप दूध येऊ लागतं, आपोआप पान्हा येतो, आपोआप प्रेम उत्संबळून येतं. काय खटपट, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती. आपोआप. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. तसं ते प्रगट झाल्यानंतर या गोष्टी आपोआप होत असतात. थोडंसं म्हणून प्रवचनाचा भाग लक्षात घ्या. भेटणं बिलकुल नाही. आणि एवढं ऐकून जर म्हटला तर माझाच पराजय आहे, कारण मीच सांगायला कुठेतरी कमी पडलो असं मला वाटेल. कळण्याचा विषय आहे आणि कळल्यानंतर कळेल. महाराज म्हणाले भागवतात, मद हृदयस्थाचे ठाई. बघा, मद हृदयस्थाचे ठाई भजनशीळ कोणीच नाही,
शिणता बाह्य उपायी जन अपायी पडताती. जन अपायी पडताती. हे असंच आहे. जे जवळचं आहे, जे घरातलं आहे ते कळत नाही, पण बाहेरचं बरं वाटतं हा जीव स्वभाव आहे. जवळचे परके वाटतात, पण एखादा मित्र जो दारू प्यायला शिकवतो तो जिवलग वाटतो. आहे ना? कोण शिकवतो? ज्यांनी प्यायला शिकवलं, ज्यांनी जुगार खेळायला शिकवलं, ज्यांनी वाम मार्गाला नेलं, तोच वाटतो अरे ये तो मेरा यार है. अरे वा रे यार. बोलणं कळलं का? जो वाम मार्गाला नेतो तो जवळचा वाटतो, आणि जे जवळचे आहेत ते वैरी वाटतात. ही व्यवहारातली पद्धत हीच आहे. व्यावहारिक जीवनातली पद्धत हीच आहे, आणि पारमार्थिक जीवनात असंच घडतं. त्याच्याकरता योग्य रीतीने वाटचाल करण्याकरता योग्य मती लागते. पुढे सरकलोय मी. सकळ अर्थ मती प्रकाशू. मती काय हो? झाला हो मुलगा, पण मतिमंद आहे. हो नाही, पण ईश्वरी राटी आहे, ती काही कोणी चुकू शकत नाही. पण झाल्यानंतर त्याच्या इतकं दुःख दुसरं नसतं. त्या मुलाला वाढवता वाढवता आई वडिलांचे नाकी नऊ येतात. मतिमंद. लक्षात आलं का? हात आहे, पाय आहे, नाक आहे, कान आहे, डोळे आहेत, वय वाढलं, उंची वाढली, मिशा आल्या, पण बुद्धी शून्य. याचा अर्थ कळला का? आपल्या जीवनामध्ये मतीला किती महत्व आहे. अतिशय महत्व आहे. घरामध्ये सुद्धा जो बुद्धिवान असतो त्याला महत्व असतंच. हुशार आहे जर त्याला विचारा का? मती. मती. काही काही माणसे इतके हुशार असतात की सामान्य माणसाची मती गुंग होऊन जाते. म्हणजे काही मती मंद असतात आणि काहीची गुंग करणारी मती असते. लक्षात घ्या, याच्यावर जग जिंकता येतं. त्या बिल गेट्सला जे काही सुचलं, अहो त्याच्यातून कुठच्या कुठे गेलं ते. त्या बिलला गेटच उघडं झालं पैशाचं. पण पैशाचं गेट उघडं नंतर झालं, पहिलं मतीचं गेट उघडं झालं. माझं बोलणं कळलं का? पहिल्यांदा मतीचं गेट उघडं झाल्यानंतर सगळं गेटच उघडं, दारातून येतच आहे, येतच आहे, येतच आहे. जगात नंबर 1 सोडला नाही कैक वर्ष. हे कशाचं आहे? 750 वर्ष झाली लाखो घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पूजन आहे. हे त्या मतीला वंदन आहे. हे त्या मतीचं कौतुक आहे. ज्ञानेश्वर महाराज पाहिले का? नाही. तुकाराम महाराज पाहिले का? नाही. पण त्यांची वाङ्मयीन मूर्ती आपल्या समोर असल्या कारणाने आपण म्हणतो वा काय माऊली, काय नाथ, काय नामदेवराया, काय तुकाराम महाराज, वा. हे वाङ्मयातून दर्शन घडलेलं आहे. हे त्यांच्या, आणि वाङ्मयातून काय घडतंय? अहो जगाला बिघडवणारं सुद्धा वाङ्मय असतं का? नसतं का? माफ करा, ते बिघडवणारं वाङ्मय पोरं शाळेमध्ये वयामध्ये घालून चोरून वाचतात. ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. काही कोणाचे काही दोष काढायचं काही गरज नाही आहे काय. पण गंमत कशी आहे मनुष्याची तुम्हाला माहिती आहे का? हे वाचू नको म्हटलं की ते वाचल्याशिवाय बरं वाटत नाही. मग तो पुस्तकात घालून वाचतो. मग बाप म्हणतो अरे काय कसला बसा वाजळ, अभ्यास झाला का तुझा गाढवा? माझं म्हणणं कळलं का?
म्हणजे बिघडवणारं मती सुद्धा वाङ्मय आहे, पण जीवाचं कल्याण करणारं. आणि म्हणून दोन शब्द सांगतो, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. काय शब्द आले? दोन्ही बुद्ध्याच बरं का, हे लक्षात घ्या. दोन्हीलाही बुद्धीच नाव आहे, पण एक सद्बुद्धी आणि एक दूरबुद्धी. जरा मोठा अर्थ सांगतो आणि मग बाकीचे सांगतो. दुर्बुद्धी कशाला म्हणावी? जी बुद्धी आपल्याला देवापासून दूर नेते ती दुर्बुद्धी. साधं सरळ अर्थ. जवळ असलेला देव आपण जेव्हा मानत नाही किंवा तो नाही म्हणून पूर्तता करण्याकरता आपल्या बुद्धीची खटपट करतो, असे विद्वान पुष्कळ आहेत. महाराष्ट्रातच आहे असं नव्हे, जगभर आहेत. म्हणजे बुद्धिदाता नाही का. गणपतीचं का वर्णन आहे? लक्षात घ्या. शक्ती करता हनुमंताला पूजावं, पैशा करता लक्ष्मीला पूजावं, आणि गुणा करता ज्ञाना करता गणपतीला पूजावं. हे लक्षात घ्या. कुणा करता कोणाची पूजा करायची. म्हणून आपल्याकडे या सगळ्या पूजा आहेत. अमावस्याला दिवाळीच्या लक्ष्मी पूजन करतो ना. का? ती लक्ष्मी प्रसन्न राहावी, आमच्या घरात वर्षभर ती यावी. बरोबर आहे ना. मग शक्ती करता हनुमंताचं पूजन, ज्ञाना करता गणपतीचं पूजन. बरं का? हो. गजानना गणपती बाप्पा आम्हाला योग्य सुचवा हा मती. शब्द लक्षात घ्या. जरा बुद्धीबद्दल सांगतो. अजून एक महत्त्वाचा बेसिक प्रिन्सिपल सांगतो. हात म्हणजे काय? हा हात, याला 5 बोटं आहेत नाही का, आणि जी एकसारखी नाहीत. खरं आहे ना, एकसारखी नाहीत. बरोबर आहे, नक्कीच एकसारखी नाहीत, पण एकसारखी होतात ना. ही विसंगती आणि ही विसंगतीतली संगती. ही विसंगती आणि ही संगती. विसंगती आहे तिथपर्यंत काही हाताने उचलणार नाही, आणि विसंगतीचं रूपांतर संगतीत झाल्यानंतर काहीही उचलता येईल. म्हणून 5 बोटं सारखी जरी नसली तरी 5 बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते कुणालाही उचलतात. कळलं का? माझ्या बोलण्याचा अर्थ कळला? आपण नेहमी सांगतो ना, कुठे 5 बोटं सारखे आहेत, मग आम्ही कुठे म्हटले? 5 बोटे सारखी नाही आम्हाला कळलं ना, पण एकत्र येऊ द्या ना. नाही का? समाज उन्नती, समाजाचा उद्धार, समाजाचं कल्याण 5 बोटं सारखी नाही ते तुम्ही सांगायची गळत नाही. पण हे तुम्हाला कळत नाही का? ती 5 बोटं एकत्र आल्यानंतर काही काम करू शकतात. आणि ही विसंगती आहे, सत्यच आहे ना, नाही का? पण हे एक लक्षात नाही का आलं तुमच्या? हा जर अंगठा आता या लेवलला आला असता, हा अंगठा या लेवलला आला असता, हे वरच्या वर तरंगला असतं, तुम्हाला भाकरीचा तुकडा मोडता आला नसता. तुम्ही कसं केलं असतं माहिती का? म्हणजे हे टेकलंय पण तुम्ही ईश्वरी सत्तेतून काय मजा आहे बघा. ही 5 बोटं एकासारखी नाहीत, पण काय मजा आहे. ही अशी झाल्यानंतर मी म्हटलं, मी असं केलं प्रयत्न, काही ते आले ना. ते म्हणले अरे विसंगती असू दे. म्हणून लक्षात ठेवा, सुख का दुःख, चांगलं का वाईट, कर का खोट, पाप का पुण्य म्हणू नका. विसंगती हीच सत्तेची संगती आहे. हा सिद्धांत आहे पहिल्यांदा. हा सिद्धांत लक्षात ठेवा.
हा चांगला का वाईट, हा खरा का खोटा हे बोलूच नका. विसंगती असल्याशिवाय भाजीला रुची नाही. काय आहे का नाही? भाज्या करता का नाही घरी? काय काय घालता? बायका म्हणतील हा बाबा सासरा सुद्धा आमचा कधी एवढ्या आवाजात बोलत नाही. नवऱ्याची तर हिम्मतच नाही. मी का बोलतो? कारण तुमच्या माझ्यात 15 फुटाचं अंतर आहे म्हणून बोलतो. काय अहो, विसंगतीशिवाय भाजी चांगली होते का? काय होते का? नाही ना? लक्षात नाही का आलं तुमच्या? हां हां, माहिती आहे. एका भाज्यामध्ये सगळी विसंगती, सगळी विसंगती. खारट मीठ, तिखट मिरची, आंबट चिंच, पुन्हा मेथ्याची फोडणी, पुन्हा मोहरी, पुन्हा आलं, पुन्हा लसूण आलं, पुन्हा गूळ, पुन्हा ते असं उष्ट करायचं, असं करायचं, पुन्हा टाकायचं. आज मला इतकं बरं वाटतं, इतकी अनुभवी मंडळी मला विसरली. आणि मग गणपतीला कठीण आहे सगळं. काय हे सगळे विसंगती आहे ना? आहे का नाही? का कुठे मिरची आणि कुठे गुळ? काय त्याचं काही काही प्रमाण? आणि कुठे ते मीठ? पण हे सगळं एकत्र जेव्हा योग्य प्रमाणात होतं, फुरका मारला नवऱ्याने. आहा, काय ग बायको, क्या बात आहे. आज अशी तुझी भाजी झाली आहे ना, चाटून पुसून खातो. बायको म्हणते मला ठेवताय का शिल्लक? अगं म्हणलं एवढी चांगली का केलीस? माझं म्हणणं कळलं का? अरे बाबा, हे सगळं जीवनच असं आहे. किती विसंगत आहे सगळं, नाही का? पण योग्य तऱ्हेने विचार कराल तर तुम्हाला कळेल, या ईश्वरी सत्तेच्या चांगलं वाईट खरं खोटं या कर्मामध्ये कुठे एक अलौकिक असं सूत्र आहे. हेच वस्तूचं दर्शन आहे. ह्यालाच वस्तू मात्र परमात्मा म्हणतात. आता भाग असा आला, पण हे कळण्याकरता बुद्धी दूर राहणारी नको. आमची बुद्धी देवापासून दूर चालली आहे. का दूर चालली? मला एक सांगतो, देवापासून दूर बुद्धी जाणं म्हणजे आपण आपल्यापासून दूर जाणं. देवाचं वर्णन करताना केलं, आपण पेच आपण पया प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो दया नाही तुझे. आपण पेच आपण पया. बरं का? अनेक मार्गाने बुद्धीने परमात्मा जाणण्याचा माणसं प्रयत्न करतात, नाही जमत. काय असतं, माणसाला बुद्धीचा आपल्या फार अभिमान असतो. एक फार अवघड आहे, आमच्या बुद्धीला पटल्याशिवाय आम्ही मान्य करत नाही. तर कोण तुझ्या मागे लागले? हां, आमच्याकडे आमची बुद्धी ही बुद्धी प्रामाण्य, बुद्धीला प्रमाण. आमच्या बुद्धीच्या कसावर जर ते पटलं, उतरलं तर मान्य करू. द्यावं सोडून. हां, कशाची बुद्धी 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 कळता? बुद्धीचा मिजास मारणारा एक दिवस बुद्धी भ्रष्ट झाली. माणसं म्हणली कुठे गेली बुद्धी? कुठे गेली बुद्धी? कशाला बुद्धीचं श्रेष्ठत्व सांगावं? मला मान्य आहे, ही माझी बुद्धी योग्य चालली आहे म्हणून तुम्ही प्रवचनाला येत आहे, पण माझी बुद्धी योग्य चालवणारा कोणीतरी आहे, त्याच्याकडे वळून मागे वरा, ती खरी बुद्धी आहे, नाही का? बुद्धीच्या आधारावर मी वाटेल ते करीन. आज काय चाललंय? बुद्धीच्या आधारावर बॉम्ब ब्लास्ट चाललेत.
चाललेत की नाही? कशावर चाललेत? कशावर? ज्यांना काही कळत नाही ते सुद्धा करायला शिकले. कशी बुद्धी वाकडी चालली आहे बघा. म्हणून एक सांगतो, बुद्धीचा वापर योग्य करता येण्याकरता सुद्धा जो बुद्धिदाता आहे त्याची प्रार्थना करावी लागते. अहो कृपावंता होय बुद्धीचा ए दाता, बुद्धीचा ए दाता होय बुद्धीचा ए दाता. अहो कृपावंता, अहो कृपावंता देवा, आमच्या बुद्धीचे मार्गदर्शक व्हा. आमची जर बुद्धी योग्य वेळेला नाही सुचवलं तर काय होईल? एका मुलाला की नाही, पेपर मास्तरने घेतल्यानंतर पायली उतरताना उत्तर सुचलं तेव्हा, आणि मग तो असा असा करू लागला. दुसरा म्हणला असं असं का करतोयस? म्हणला उत्तर आता सुचलं. बरं, पुढच्या वर्षी बस. काय? अरे त्या वेळेला सुचणं किती महत्वाचं आहे बघा. इथे नाथानी फार सुंदर वेळेला, एक बुद्धिमंत होती ते निजबुद्धी घेऊन हाती, शेखी लागले विषय स्वार्थी, ते ठकले निश्चिंती देह ममता. आता बघा, माणसं आपल्या बुद्धीचा उपयोग विषय भोगण्याकडे करत आहेत. करू नाही असं मला म्हणायचं नाही. विषयाच्या सेवनाशिवाय मनुष्य जगू शकत नाही एवढं मला 71व्या वर्षी नक्की कळलंय. पोटाकरता खाणं पाहिजेच, नाही का? ही आवश्यक गोष्ट आहे. काय विषय किती आहेत? 5. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. बस याच्यात सगळे आले. एक शब्द विषय. समजा मी जरी बोललो नाही तरी कुणाचा माझ्या कानावर येतोच ना. शब्दाशिवाय जगू शकतो का? नाही. एखाद्याने मौन धरलं तरी पाठीवर लिहावंच लागतं. म्हणजे आहेच नाही ते. मुख्य विषय पंच. शब्द, स्पर्श लागतोच ना. अंगावर वस्त्र स्पर्श लागतोच ना. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. कोणचा टाकता? नाही का? तुम्हाला लक्षात नाही काय का? कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला हात लावल्यावर आपल्याला बरं वाटतं की नाही? नाही का? कापड हातात घेतल्यावर बरं वाटतं ना, नाही का? आपल्या पाठीवरून कोणीतरी प्रेमाने हात फिरवला बरं वाटतं ना. आपल्याला मुलगा जवळ आला, त्याच्या गालावरून हात फिरवला, पापी घेतली, बरं वाटलं ना. आहे ना स्पर्शातलं सुख का नाही म्हणता? अहो आपण सुद्धा आरशात बघतो. किती वर्ष बघतोय? दाढी बिडी केल्यावर उगीच असं बघतो. मी एकाला म्हटलं तोंड नीट करून बघ की, थोबाड वाकडं करून का बघतोयस? बघा माणसा, मग ते हे हा वोट वर करतील, हा वोट करतील. तर म्हणला गप्प बसानं, मला माझा आनंद मिळतोय ना. बरं बाबा, काय स्पर्श. आपलं मूल आपल्या मांडीवर झोपलंय, त्याला थोपटताना काय बरं वाटतं, त्याच्या अंगावरून का. अहो स्पर्श विषय हा, लक्षात ठेवा. शब्द, स्पर्श, रूप, रस, त्याच्याबद्दल आता काय सांगू. नुसतं गाडी येताना रस्त्याने, आमचे ते रस्त्याने गाडी येते बघा, तिथे तो पूल आहे ना कोटचा, तरी म्हात्रे पूल का काहीतरी. आमच्या गाडीतली माणसं रोज वाचत असतात कोथिंबिरी वडी. मगाशीच वाचलं, आणखीन काय विसरलो मी. काहीतरी काय रोज नवीन काहीतरी बोर्ड लागतं बरं का. अमकी वडी, तमकी वडी, इडली, असं ते बोर्ड लागतं. गाडी थांबून खाता तर येत नाही.
पण गाडी पुढे जाता जाता आमच्या गाडीतली मंडळी मग त्याच्या पुढे चर्चा सुरू होते. आपण घरात जी करतो ती चिरून करतो, हे थापून करतात. माझं बोलणं कळलं का? रस म्हणजे बोर्ड बघून जर चिळकांडी उडते ते बघा, तो आमचा तो पोरगा खुर्चीवरचाच उठला. तो बघा आता तुम्ही बघितला, तो एकदम उठून उभा राहिला. कळलं का विषयाचा रस काय आहे? काय प्रवचनात जर नुसतं बायकोने सांगितलं कानात, आज तुमच्या आवडीच्या हळूहळू ऐकल्या, तो बघा त्याचं अख्खं प्रवचन असंच करील. मी म्हटलं असं का करतोयस? तो म्हटला बायकोने हळूहळू गेले. कळलं का? मी एक तुम्हाला सांगतो, सर्व विषयामध्ये कठीण असेल तर हे आहे बघा. पुढचं मी बोलत नाही. रसना नावरे तू का म्हणे, समजून घ्या. पुढचं मी बोलत हो. माणसाला किती तुम्ही सांगा खाऊ नका, की त्याला अरे काय एकादशी असू दे, नाहीतर गुरुजी श्रावणातला पवित्र सोमवार असू दे. अलीकडची ती पद्धत बंद झाली. पूर्वी फार मला आवडायची बरं का ते. असं अगदी हॉटेलच्या तोंडावरच ती कढई आणि कांद्याची भजी. ओ हो 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 हो. त्याला कालच नाव कोणीतरी सांगितलं, खेकडा भजी. म्हणजे हे काल माझ्या कोणीतरी सांगितलं, माझ्या काल ज्ञानात एवढ्या वर्षांनी भर पडली. आम्ही आपले ती कडक होते, म्हणले खेकडा भजी. तुम्हाला काय सांगू, ते असं चोळून टाकताना अरे मी म्हटलं किती फुटावरून इथे तोंडाला पाणी सुटतंय. ते म्हणले मी तरी काय करू बघ. म्हणून ज्याला हे आवरता आलं ते सगळी इंद्रिय आवरतो. कारण याच्यातून काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर हे विकार निर्माण होतात. पहिल्यांदा कंट्रोल कशावर पाहिजे? जी म्हणत नाही एकादशी आहे, जी म्हणत नाही गुरुवार आहे, जी रसना म्हणत नाही सोमवार आहे, ते नाक इतकं आहे ते गेले की काय वास चांगला आहे हो. काही वेळेला गंमत घडते अप्पा तुमच्याकडे आमशेला, काय मला माहीत नाही. काही माणसं शनिवार करतात, काही आपल्या घरात सोमवार करतात, काही गुरुवार करतात, आणि काही न करणारी असतात आमच्यासारखे. तुम्ही म्हणाला मला महाराज परमार्थ करता, काय करता? मी फक्त पांडुरंगाची एक एकादशी करतो, हे सोडून दुसरं काहीही करत नाही. लक्ष इकडे तिकडे विचलित व्हायचं काही गरज नाही. एकादशी नुसती करत नाही, दर एकादशीला कीर्तन असतं, भजन असतं, रोजचंच चालू असतं. एकाची दशा कळल्यानंतर आपल्या आयुष्याची दशा का करून घ्या? नाही का? एकादशी शब्दाचा अर्थ जीवनामध्ये दशा कुणाची आहे? एकाची आहे. आणि एकाची दशा आहे हे जर कळलं नाही तर त्याच्या इतकी दुसरी दशा 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 होऊन जाते. दशा का होऊन जाते तर दिशाहून हीन होतो. तो दिशाहीन केव्हा येतो? जेव्हा बुद्धी फिरते तेव्हा. प्रवचन मुद्द्याला धरूनच आहे. काय दिशाहीन केव्हा होतो? म्हणून इथे काय लिहिलंय? निजबुद्धी घेऊन याती शेखी लागले विषय स्वार्थी. बघा याच्यातला म्हणण्याचा अर्थ असा आहे, एकाची बुद्धी अति चोखडी, वेदशास्त्री उत्पत्ती गाडी, ते अभिमाने कडो विकडी, ठकले पडिपाडे ज्ञान गर्वे. वरच्या ओळीचा अर्थ असा आहे, कर्मकांडाच्या माध्यमातून यज्ञ करतायत, याग करतायत. कशा करता करतायत? याज्ञिक आहेत, यज्ञ याग करतायत. पण यज्ञ कशा करता करतोय? स्वर्गाच्या प्राप्ती करता. स्पष्ट ज्ञानेश्वरीत लिहिलंय. ज्ञानेश्वरी फार सुंदर लिहिते. त्याने 2 भाग पाडले. परवाई ओळी सांगितली होती, पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप.
आणि मला येऊन पोचतो तो शुद्ध पाप. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ठासून लिहिलं, स्वर्ग नरक या वाटा चोराची या, ऐसे दीक्षित जे सोमपप, आपणची यज्ञाचे स्वरूप. यज्ञामध्ये सोमरस असतो. सोम म्हणजे दारू. तो यज्ञाचा प्रसाद म्हणून सेवन करायचा असतो, पण त्याच्यात ते आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, आता तुम्ही म्हणाला आता आम्ही रोजच यज्ञ करू, नाही, तसं नाही आहे ते. हे सगळं हे अशामुळेच झालंय, सगळ्या ज्या भानगडी झाल्यात त्या. एकाला म्हटलं, अहो तुम्ही खाता, अहो खाता म्हणून काय म्हणला, यज्ञात जो बळी जातात त्याचा जर प्रसाद घेतला तर आम्ही रोज चूल पेटवतो आणि यज्ञ करतो आणि खातो. हे जे गोंधळ झाले ते इथेच गोंधळ झालेत सगळे. लक्षात घ्या होई. शेखी लागले विषय स्वार्थी, हुशार बुद्धी यज्ञ याग करू लागले. पण यज्ञ याग करून सुद्धा बघा, निळोबारायांनी लिहिलंय, यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती. काय लिहिलंय? यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती. या ओळीला धरूनच आहे, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटणे अहंकाराची प्राप्ती हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. पुढचा आहे का, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यानी फेडी याला बुद्धीचा हो मळ. हे बुद्धीवर चढलेला मळ आहे. त्याने फेडी याला बुद्धीचा हो मळ. काय केलं? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. म्हणून लक्षात ठेवा, सध्याच्या काळाकरता यज्ञ याग कालबाह्य झालेले आहेत. आपलं सामान्य छोटं छोटं आपण करतो, हा भाग निराळा. पण ते या कालाकरता ओवी सांगतो, कृतयोगी शमदमादी साधने, त्रेतायोगी अगमोक्त पूजन, तंत्रविधान विधियुक्त, या परी त्रियोगी जना परमसंकट साधना. मग कलियुगी काय करावं? कलियुगी करावे हरीचे चिंतन. न लगे योग याग त्याग दान. काय सांगतायत? कलियुगामध्ये न लगे योग याग त्याग दान, निर्लज्ज करिता हरी कीर्तन, चारी मुक्ती चरणवंदिती. म्हणून काय करतो? यज्ञ करतो, सगळं पाठ पाठांतर करतो. अरे पण एवढं करून एक यज्ञ केला नाही, 100 केले. 100 यज्ञाच्या माध्यमातून काय मिळालं? स्वर्ग. स्वर्गाला काय गेल्यानंतर मिळालं? पहिल्या इंद्राची बायको. काय फलश्रुती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट लिहिलं, स्वर्ग नरक या वाटा चोराचिया. ज्ञानेश्वर महाराजासारखा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक दुसरा झाला नाही. अहो हे त्या काळी बोलायचे आप्पा, आताचा काळ निराळा आहे. फ्रीडम ऑफ स्पीच. वाटेल ते जण वाटेल त्याला बोलतो, बरं का? हो. आणि त्या काळामध्ये स्वर्ग नरक या वाटा चोराचिया हे स्पष्ट लिहून ठेवावं. हे केवढी ताकद आहे त्यांच्यात, पॉवर होती. कारण त्यांना माहिती होतं, माणसं बुद्धी इकडे खर्च करशील. अरे बुद्धी दिली आहे ना, ती बुद्धी चांगल्या करता खर्च कर. बॉम्ब करण्याकरता खर्च करतोयस, त्यापेक्षा जगाच्या कल्याणाकरता कर. एक सांगतो तुम्हाला, आईन्स्टाईननी वगैरे जी मंडळी होती त्यांनी अणूचा शोध लावला. पुष्कळ राजकारण आहे त्याच्यामध्ये. हे सगळे सायंटिस्ट
या राजकीय मंडळीने ताब्यात घेतले. अमेरिका, रशिया, वाटणी झाली आणि त्यांना अणुबॉम्ब करायला लावले, अशा गोळ्या लावून. आणि जेव्हा नाकासाकी हिरोशिमावर पहिला बॉम्ब पडला, आईन्स्टाईन म्हणाला, चुकलं माझं, मला माहिती नव्हतं, मी अणुचा शोध लावला तो जगाच्या कल्याणाकरता. एवढी मोठी शक्ती खर्च करण्यापेक्षा एक अणुतली शक्ती खर्च करावी आणि जगाला उत्तम पॉवर द्यावी, उत्तम ताकद द्यावी, उत्तम शक्ती द्यावी. मला माहिती नव्हतं, पण त्याला हे माहिती नव्हतं की ज्ञान असावं पण ते ज्ञानाच्या हातात, ज्ञान असावं ते मूर्खाच्या हातात जाऊ नये. माझं बोलणं कळलं का? हो, घरात पिस्तूल असावं पण एक लहान पोर मूर्ख आहे त्याच्या हातात जाऊ नये किंवा वेड्याच्या हातात देऊ नये. वेड्याच्या हातात दिलं तर कोणालाही गोळ्या घालील. तसं ज्ञान सुद्धा अज्ञानी माणसाच्या हातात गेल्यानंतर, ज्ञान म्हणजे बुद्धी, अज्ञान म्हणजे दुर्बुद्धी, काय कुणाच्या हातात जावं नाही का? गॅस सुद्धा आपल्याकडे आता वळण पडलं. पूर्वी जेव्हा आणले ना तेव्हा हे पेटवायचं आणि विजवायचं हे काही भाग नव्हता. ते वास त्याच्याकरता ठेवलाय. वास सुटला की कळतं, वास गॅस राहायला बघ का. हो, ज्यांना काही कळत नाही ना त्यांना तेही कळत नाही काय. आणि मग शहाणे असतात, मग ते विजवायला जाते. ते म्हणले विजू नंतर काढी, नंतर काहीतरी होईल, खिडक्या उघड, बाहेर जाऊ दे, बाहेर जाऊ दे. माझं बोलणं कळलं का? ज्ञान सुद्धा. मग त्याला विचारलं की पुढच्या जन्मी तुम्ही कोण व्हाल? अहो, एवढा मान मिळाला तुम्हाला, जग थरारतंय तुमच्या नावाने, पुढच्या जन्मी कोण व्हाल? ते म्हणले प्लंबर होईन. ते म्हणले का? त्याचं उत्तर एक आहे, म्हणले निदान नळाचं पाणी जोडून तरी घरात पोचवीन, हे तोंडचं पाणी काढलं. माझं बोलणं कळलं का? एक बॉम्ब टाकला आणि लाखो माणसं नाकासाकी, हिरोशिमावर गेले. आणि अजून त्यातली जे काही वाईट घडलं म्हणजे शारीरिक दुर्बलता, ती अजून आहे. विचार करा मी कशा करता सांगतोय. एक बुद्धिमंत होती, ती बुद्धी कुठे वापरली? अरे नको तिथे वापरली. नको तिथे वापरल्यानंतर ती बुद्धी, लक्षात घ्या, चांगल्या ठिकाणीच बुद्धी वापरा. काय? त्या बुद्धीला वळण पाहिजे. महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं, बुद्धीचं वैभव कशात आहे? हरिपाठ. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव कशात आहे? तर ज्यांनी बुद्धी प्रगट केली त्या परमात्म्याला जाणण्यात बुद्धीचं वैभव आहे. पण ती बुद्धी त्याने कुठे लावली? गोदरेजच्या चावीच्या कारखान्यात नोकरीला लागला. चाव्या करायच्या कशा शिकल्या? तिजोरी शिकला. मग त्याला काय, महिन्याला फार तर फार 10,000. दुसरं 2 जण भेटले. ते म्हणले काय तुला चाव्या कशाच्या माहिती आहेत ना, चल ना आपण हाच धंदा करू. आपल्याकडली लिस्ट आहे कोणाकोणाला तिजोऱ्या दिल्यात. तिथे जाऊन महिन्याला 10,000 घेण्यापेक्षा लाखो रुपये. माझं म्हणणं कळलं का? जी बुद्धी चांगली होती ती बुद्धी वाईटाकडे वापरल्यानंतर संपलं. लक्षात घ्या, देवाने आपल्याला बुद्धी चांगली दिलेली आहे. घरात सुद्धा चांगली माणसं असेल तर संसार टिकतो. दुर्बुद्धी सुचली तर संसार फुटायला 1 दिवस लागत नाही. त्याच्याकरता घरात येणारी मुलगी चांगली असावी लागते. सून चांगली मिळणं हे घराचं भाग्य असतं आणि सुनेला सासूनी चांगलं वागवणं हे सासूचं कर्तव्य असतं. कारण ही 2 जोडी जर नीट असेल तर घर नीट चालतं.
एकीला जर त्यातल्या दुर्बुद्धी सुचली तर सासऱ्याचा नवऱ्याचा एक सँडविच मधला टामेटो आणि दुसरा सँडविच मधला बटाटा, एक स्लाईक सासू दुसरी स्लाईक सून. वाटोळ त्या नवऱ्याचं. जरा थोडस बायकोच्या बाजूने बाईल बुद्धी आहे, जरा थोडं ऐकलं की, तिचं ऐकलं की तिचंच जर ऐकायचं होतं तर मला कशाला करून आणलं. जा वाटोळ 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 अवघड आहे बाबा. त्राहे 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 सोडवी अनंता. माणसं किती खुश आहेत बघा. माझा अभंग नाही, तुकाराम महाराजांचा आहे. त्राहे 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 सोडवी अनंता, देहाचा विसर पाडी माझ्या. या देहाचा विसर पाड म्हणजे पांडुरंगा ही भानगडच नाही. इकडे ओढतंय का तिकडे ओढतंय, याचं ऐकायचं का तिकडे ऐकायचं. लक्षात ठेवा, संसार नीट चालण्याकरता जर घरातल्या माणसांची बुद्धी नीट लागते, प्रगल्भ बुद्धी लागते. एक लक्षात ठेवा, उत्तराला उत्तर देता आलं म्हणजे बुद्धी चांगली असं समजू नका. जी बुद्धीचा उत्तर तोंडातून काय प्रगट व्हावं याच्यावर कंट्रोल असेल तीच बुद्धी चांगली. उगीच आलं तोंडाला फाड 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 फाड, अहो ते कुणाला बोलता येतं, त्याच्यात काय. मी तर बोलका पंडितच आहे. तुम्ही वेडवाकडं बोला आणि सरळ बोला. तुम्ही बोलाल त्याच्या नाही 100 पोटलं बोलत तर नाव बाबा महाराज नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक शब्द बोलताना तोलून मापून बोलावा. व्यवहार असू दे नाही तर कोणीही असू दे, नाही का. आणि योग्य तोलून मापून जे शब्द बोलतात ना त्यांचीच किंमत गावात राहते. बाकी समोर घाबरतात, मागे जाऊन शिव्या दिल्याशिवाय राहत. माणसं म्हणतात आम्हाला शिव्याची परवानगी नाही. बरं आहे, तुम्हाला काहीच शिवत नाही, त्याला आम्ही तरी काय करावं. माझं बोलणं नीट लक्षात घ्या, हे वर्म आहे. हे बघा, गुरुजी सुचणं ही देवाची ठीक आहे, पण सुचलेलं काय बाहेर टाकावं याच्याकरता बुद्धी आहे, याच्याकरता बुद्धी दिलेली आहे. उगीच काही आपलं कुणालाही काही बोलत बसलं जमत नसतं तसं. बुद्धीचा कंट्रोल पाहिजे, अंकुश पाहिजे. बरं का, एवढा मोठा हत्ती पण अंकुश. बरं का, त्या हत्तीला असा अंकुश दाखवला खाली बघतो, तसं बुद्धीवर कंट्रोल पाहिजे. कंट्रोल नसलेली बुद्धी कुठेही जाते, काही करते आणि एक दिवस खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही. एक बुद्धिमंत होती, निजबुद्धी घेऊन हाती निघाले यज्ञ यागाकडे. ती बुद्धी संपली म्हणून समजावी. पुष्कळ ओव्या आहेत आणि मी सांगणार आहे तुम्हाला. हे ऐकलं पाहिजे. प्रवचन बंद करण्यापूर्वी एकच शब्द सांगतो शेवटचा. बुद्धी म्हणजे काय? जी ग्राह्य त्याज्य करते ती बुद्धी. आता बोलणं कळलं? संकल्प विकल्प करत ते मन. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव. वाया मन हे नाव, उगीच मन म्हटलंय त्याला, पण ही कल्पना म्हणजेच मन. तसं बुद्धी म्हणजे काय? काय बुद्धी म्हणजे? मगाशीच सांगायचा विषय सुरुवात केली आहे. हात म्हणजे काय? पाय म्हणजे काय? जे चालतात ते पाय, जे चालण्याकरता तुम्हाला मदत करतात ते पाय. तोंड म्हणजे काय? जे बोलण्याकरता मदत करतात ते काय? खाण्याकरता जे आतमध्ये ढकललं जातं ते. जीभ म्हणजे काय? जिच्यावर एक ठेम ठेवल्या बरोबर सांगते खारट झालंय. डबल साखर टाकलीस काय ग? जीभ. जीभ ही जाणीव आहे तिथे. लक्षात ठेवा, ही इंद्रिय आहेत. तसं बुद्धी म्हणजे काय? जी ग्राह्य त्याज्य करते
ती बुद्धी. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज.